हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये असं जसं की आता एक आपण व्हिडिओ टाकलेला होता इंग्रजी विषयाचं प्रश्न विश्लेषण आणि त्याच्या खाली आपण ऐकलं असेल की एकंदरीत काठिण्य पातळी काय आहे त्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन केलं होतं. पण आधी अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की सर माझा स्कोर 112 आहे, 110 आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं स्कोर आले 130 स्कोर आहे. तर मेरिट काय असेल या संदर्भात अनेक मेसेज फोन आले. सर्वांनाच प्रतिक्रिया देणं, त्यानंतर फोनचं उत्तर देणं, रिसीव्ह करणं हे खूप गुंतागुंतीचं वाटलं. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे की एकंदरीत पुढची म्हणजे एकंदरीत भरती प्रक्रिया आधी समजून घ्या. आपल्याला कसं असतं की लगेच तूप खाल्लं की रूप हवं असतं. म्हणजे परीक्षा झाली की आपण मेरिटमध्ये येतो का मुलाखतीच्या आधीच आपण लगेच मेरिट लावून टाकत असतो. पण जर आपल्याला एवढ्या मोठ्या पोस्टसाठी जायचं असेल तर थोडी प्रक्रिया काय आहे याचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा एकंदरीत प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमच्या ज्या बरेच प्रश्न असतील त्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळेल. तर आपण बघा, जाहिरात क्रमांक 114, 115 सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता भरती प्रक्रिया ज्याच्या प्रत्यक्ष परीक्षा ही जुलै ऑगस्टमध्ये होऊ घातलेल्या आहेत. फक्त एक विषयाचा पेपर, इंग्रजी विषयाचा पेपर झालेला आहे. बाकीच्या विषयाचे पेपर बाकी आहेत. तर इंग्रजी विषयाची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत पूर्ण झालेली. अनेक विद्यार्थ्यांनी किती स्कोर लागेल, कट ऑफ किती लागेल, मेरिट किती असेल किंवा अनेक इतर विषयाच्या विद्यार्थ्यांचेही फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. आणि मी पण जॉब करत असल्यामुळं सर्वांनाच उत्तर देणं शक्य नाही आहे. त्यामुळं तुमच्या सर्व शंकांचं निरसन करता येईल या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, तर मेरिट कसं आहे याबाबत विचारणा करत आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही एका विषयाच्या पेपरवरून आपण निश्चित स्कोर्स किंवा मेरिट सांगणं योग्य ठरणार नाही. किंवा अनेक विद्यार्थी मला फोन करतायत की सर आपल्याला म्हणजे तुम्ही गुगल फॉर्म तयार करा, त्यानुसार इंग्रजी विषयाचे माहिती भरतील विद्यार्थी किती त्यांचा स्कोर आहे ती. पण तुम्हाला हे गोष्ट समजून घ्या त्याच्या आधी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी आणि बाकीच्या विषयाच्याही. कारण या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 33 विषयाचा समावेश आहे 114 साठी आणि 115 साठी कमी विषय आहेत. त्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काठिण्य पातळी कसे असेल. फक्त इंग्रजीवर तुमचं मेरिट लागणार नाही. इंग्रजीच्या विषयाच्या मेरिटला इतर विषयाचा स्कोर कसा असेल, मार्क कसे असतील यावर तुमचं मेरिट लागणार आहे. त्यामुळं इतर विषयाची प्रश्नपत्रिका त्याची काठिण्य पातळी कशी असेल, त्यावर त्या विषयाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी स्कोर कसा असेल, त्यानंतर उपलब्ध जागा कशा आहेत, शासनाचं जे आरक्षणाचं जे नियमावली आहे, GR आहे, तर तो आता आपण जर बघितलं तर SCBC पण आरक्षण आहे. त्यामुळं जो जाहिरात आली त्यावेळेस नव्हतं, नंतरनं समाविष्ट झाले त्या विषयाच्या जागा. तर त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी ही आरक्षणाचं आणि विषय वाईज मेरिट लागत नसतं किंवा कॅटेगरी वाईज मेरिट लागत नाहीये. तर आधी जास्त कॅटेगरीकडून म्हणजे जास्त आरक्षण कुणाचं आहे, ओपनच्या नंतर सर्वात जास्त ओबीसी नंतर अशा पद्धतीनं वरून खाली ते मेरिट 33 विषयाचं लागणार आहे, फक्त इंग्रजीचं नाही. त्यामुळे आपण आता सांगू शकत नाही की इंग्रजीचा 110, 120, 130 जो काय स्कोर आहे तो स्थिर योग्य का आणखी जास्त हवा होता असलं, जरी हवा असला तरी तुम्ही आता करू शकणार आहेत का, नाही. त्यामुळे आता जास्त विचार करू नका. तुमचं जे कर्तव्य होतं, जे परीक्षेमध्ये परफॉर्म दाखवायचा होता ते तुम्ही दाखवलेलं आहे. आरक्षणानुसार जागा भरण्याची जी प्रक्रिया आहे ते नियमानुसार होणार आहे. साधारणपणे जास्त स्पर्धा असलेल्या प्रवर्गाकडून विविध आरक्षण प्रवर्गापर्यंत नियमानुसार निवड प्रक्रिया ही इंटरव्ह्यूसाठी ही 200 मार्काचा पेपर होता, बरोबर आहे. आता त्यानंतरनं फक्त 50 मार्काचा इंटरव्ह्यूसाठी मेरिट यादी लागेल. एकाच 3 ओपनच्या जागा असेल तर एकाच 3 बोलवले जातील, आरक्षित जागा असतील तर एकाच 5 बोलवले जातात, कारण की काही ओपनमध्ये असतं. त्यामुळं फक्त इंग्रजी विषयाच्या आधारे अंतिम मेरिट यादी किंवा अंदाज लावणं शक्य नाहीये. इंग्रजीचा पेपर झाला असेल तर तुमचं मेरिट तुम्हाला माहीत झाले, तुमचा स्कोर माहीत झालाय, शांत राहा. बाकीच्या विषयाचे पेपर होतील त्यानंतरनं अंतिम फक्त इंग्रजी विषयाची स्वतंत्र यादी लागणार नाहीये.
ते लावताच येणार नाहीये नियमानुसार. त्यामुळं सर्व विषयाची एकत्रित मेरिट यादी लागेल. स्कोरही त्यावर निश्चित होईल. जाहिरात क्रमांक 114, 115 या दोन्ही जाहिरातीची प्रक्रियाही स्वतंत्र आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आले की पहिली गोष्ट की सर 114, 115चा पेपर एकच आहे का? हो, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, पण फोन मेसेज करू नका. तुम्हाला सांगितलं की याचा पेपर जसा इंग्रजी विषयाचा 114चा मी फॉर्म भरला, 115चा भरला असेल, तर मला एकच हॉल तिकीट येईल, पण त्याचा एकाच वेळेमध्ये तो पेपर होईल. फक्त 114चं मेरिट लावताना वेगळं लावलं जाणार आहे, 115चं वेगळं मेरिट लावलं जाईल मुलाखतीसाठीचं. म्हणजे या दोन्ही परीक्षेच्या मुलाखती स्वतंत्र असतील, पण परीक्षा एकच झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या विषयावर आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, ज्या विषयाचे पेपर बाकी आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या इतर विषयाच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी कट ऑफच्याच वेळेत चर्चेत वेळ घालवू नका. ती भरती प्रक्रिया चालत राहणार आहे. आपण अभ्यासावर अधिक आपला अभ्यास मजबूत करण्याचा प्रयत्न करा. परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न समजून घ्या. स्वतःचा अभ्यास किती झाला आहे तो समजून घ्या. उपलब्ध वेळेत आपल्याला सर्वोत्तम कामगिरी तयारी परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून, कम्प्युटराइज परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करता येईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त विचार करा. परीक्षेचे अंदाजे काही दिवस आधी आपल्याला म्हणजे 8 दिवस आधी बघा, 8 दिवस आधी तुम्हाला तुमच्या प्रोफाईललाच जे तुमचं जाहिरात क्रमांक 114, 115 तिथं गेल्यानंतर व्ह्यू म्हणून एक ऑप्शन आहे, तिथं तुमचं ॲडमिट कार्ड तुमच्या प्रोफाईलमध्येच ॲडमिट कार्ड मिळणार आहे. त्यानंतर परीक्षा केंद्र फक्त 2च परीक्षा ज्यांची मुंबई आणि पुणेनं आयवॉन डिजिटल सेंटर पवई मुंबई आणि आयवॉन डिजिटल सेंटर हडपसर पुणे हे 2च सेंटर आहेत. फक्त माझ्या मते 4-5च विषयाचे परीक्षा केंद्र 2 आहेत. अदरवाईज सर्वांचं मुंबई हे एकच परीक्षा केंद्र आहे. फक्त गणित, फिजिक्स त्यानंतरनं ज्यांचे ॲप्लिकेशन जास्त आहे मराठी या विषयाचे फक्त परीक्षा केंद्र हे पुणे आणि मुंबई. त्यानंतर राज्यशास्त्र तर त्यामुळं आयवॉन डिजिटल सेंटरच आहेत आणि 2च आहेत. त्यामुळं त्यावर सारखं म्हणजे ॲड्रेस टाका. तुम्हाला सर्व 8 दिवस आधी तुमच्या ॲडमिट कार्डवर सविस्तर येणार आहे. तर परीक्षा केंद्र, वेळ आणि संपूर्ण सूचना त्यामध्ये येतात. वेळेचं सर्व विषयाचं फक्त 4-5 विषयाचं बाकी ते या आठवड्यात पडेल टाईम टेबल. बाकीच्या विषयाचं सर्व टाईम टेबल पडलेलं आहे आयोगाच्या वेबसाईटवर. मला सातत्यानं मॅसेज किंवा फोन करायची आवश्यकता नाही. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ते टाईम टेबल कोणत्या विषयाचं तेही सांगितलं आहे. तर उपलब्ध माहितीनुसार परीक्षा केंद्राची माहिती आयोगाच्या अधिकृतरित्या कळवली जाईल. यामुळं वारंवार फोन मेसेज करणं, कट ऑफ, मेरिट, इतर अंदाज विचारण्याची आवश्यकता नाही. मी काही म्हणजे आपण म्हणूया ज्योतिष्य नाही आहे किंवा मी अंदाज 100% माझा खरा होईल असं नाही आहे. जे लागेल ते मेरिट लागेल. आपलं कर्म जे आहे अभ्यास करणं सध्या ते आपण करणं गरजेचं. आणि इंग्रजी विषयाचा पेपर झाला आहे तर तुम्ही निवांत राहा, तुमचा पेपर होऊन गेलेला आहे. फक्त आता आपल्या हातामध्ये आहे की येणाऱ्या ज्यावेळेस पुढची जी प्रक्रिया असेल मुलाखतीची, सर्व विषयाचा पेपर झाल्याशिवाय तुमचं कोणत्याच विषयाचं मेरिट लागणार नाही. सर्वांचं एकत्रच मेरिट लागलं जाईल. त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी विषयाचे टाईम टेबल आले, काही अपडेट आले तर कळवलं जाईल. पण मेसेज किंवा फोन करू नका. ऑल एक्झाम कट्ट्याच्या ॲपवर तुम्हाला सर्व म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतरनं मॅथ, हिस्ट्री, त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे म्हणजे टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, कोर्सेस उपलब्ध आहेत. बाकीच्या विषयाचं कोर्सेस उपलब्ध करून दिलेले नाहीत. आणि जे आता टेस्ट सिरीज आपण 10 दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये पण मी वाढवण्याचा प्रयत्न माझं बोलणं झालेलं आहे. त्यानुसार विषय तज्ज्ञाकडून माहिती आली किंवा डेटा आला की त्यामध्ये देखील आपण जास्तीत जास्त टेस्ट वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं जेवढं जास्त चांगल्या पद्धतीचं दर्जेदार देण्याचा प्रयत्न ऑल एक्झाम कट्टाकडून होणार आहे. आणि माहितीही तुम्हाला वेळोवेळी कळवली जाणार आहे. पण फोन करण्याची काही आवश्यकता नाही. सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी त्यानंतर तयारीसाठी सातत्यपूर्ण तयारीसाठी आणि स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल एक्झाम कट्टा तुम्हाला योग्य आणि अचूक मार्गदर्शन वेळोवेळी करेल. पण संयम ठेवा, सातत्य ठेवा. निश्चितच तुम्ही यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही.
आज आपण इथंच थांबूया. तुमचे काही डाऊट असतील काही असतील तर त्या व्हिडिओच्या खाली चॅट बॉक्समध्ये टाकत चला. मी वेळ मिळाल्यानंतर निश्चितच तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया देईल. धन्यवाद. बेस्ट लक.